सनी मेहर डन. पहिला गोलंदाज येतो या ठिकाणी सनी मेहर. उर्वरित ज्या टीम हारलेल्या आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं आहे, आज आपला शुभारंभ होता त्यामुळे थोडा वेळ लागला, मात्र उद्या 9 वाजता पहिला चेंडू पडेल आणि सामने चालू होतील अथवा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. सामन्याची सुरुवात होते पीजी प्रोडक्शनच्या बाजूनं. हा जातोय वाईट. अतिरिक्त धावसंख्या, संघाची धावसंख्या सुरुवात होते 1च्या माध्यमातून. खाता उघडलाय. 1 धावेनं संघ पोहोचतोय 1च्या घरात. पहिला चेंडू मेहर याचा. वो 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 पहिल्या चेंडूवरती कॅच पकडलाय, बाद केलाय संघाच्या ओनरला. पीजी प्रोडक्शनच्या प्रवीणजी घासे यांना घेतलाय कॅच. थांबवले प्रवीण घासेंची ही मॅच. आता तुम्हीच सांगा बरं कसं काही जमन. अरे आमचे बापाचे जागेवरून रोज पैशाचं विमान. धन्यवाद डीजे. या शेतकऱ्यांचे भाग्यविधाते कैवारी लोकनेते दिबा पाटील साहेबांना या ठिकाणी मानवंदना दिली जाते. प्रवीण घासवे नावाचं एक वादळ होतं, ते वादळ इकडे आता शमलेलं आहे. गोलंदाजीतून बाद केले, कॅचआउटच्या स्वरूपात बाद केलंय आणि त्याची जागी येतोय जितू नावडेकर. जितेश नावाचं वादळ येतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये. जितेश नावडेकर. सुंदर या ठिकाणी गोलंदाजीचा प्रश्न पाहायला मिळतोय मेहर यांच्या, सनी मेहर यांच्या माध्यमातून डीपी प्रोडक्शन या टीमसाठी. उर्वरित षटकाचा दुसरा चेंडू असेल. हो, व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी पाहायला मिळते बघा आपल्याला सनी मेहर यांच्या माध्यमातून. समुद्रना चेंडू जितू याला निर्धाव पैदा चेंडू हँडडोज म्हणजे या विकेट किपरच्या कैच झाला चेंडू. पकडला त्या चेंडूला. सुंदर गोलंदाजीचा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतोय सनी मेहर यांच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू, तिसरा चेंडू. वा 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 वा. ताळमेल बसत नाहीये चेंडूवरती आणि हेरलंय त्या गोलंदाजानं. कशा प्रकारे बीट करू शकतो, कशा प्रकारे निर्धाव जाऊ शकतो चेंडू, त्याप्रमाणे गोलंदाजी करतात. जखडून ठेवलं या फलंदाजाला. समजेना झाले कशा प्रकारे मी याच्यासाठी हा प्ले करू शकतो. तोपर्यंत धावसंख्या जागेवरती स्थिर आहे. मंदावते धावसंख्या, मंदावस्थेत. 1 चौथा चेंडू आहे षटकातला सनी यांचा जितू यांच्यासाठी. आणि आता मात्र स्टेट ड्राईव्हला मारलाय चेंडू. लॉंग ऑफला मारला हा चेंडू. नो चेंडू आणि 1 धाव. अशा प्रकारे 2 धावांचा बेनिफिट मिळतोय, बोनस मिळतोय हा दिवाळीचा पीजी प्रोडक्शन टीमसाठी. संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होतोय 3. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांची. तिसऱ्या पंचांनी चेक करायचं आहे. कुठं चला वीर ताराराणी उद्या यायचंय. नो चेंडू आहे. फ्री हिट. ओ माय गॉड. डॉट चेंडू. अगदीच सर्व प्लेयर्स मध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र नंतर कळलं की फ्री हिट आहे. तत्पूर्वी मला वाटते 4 चेंडू संपले. ते 4 चेंडूंच्या नंतर संघ आहे 3च्या घरामध्ये. सेकंड लास्ट चेंडू असेल. काय गोलंदाजीचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय सनी मेहर यांच्या माध्यमातून. अगदीच फलंदाजाला जागच्या जागेवरून हळू देत नाही आहेत ते.
अगदी चौकार षटकारांची पावसाळी या मॅचेस मध्ये व्हायला हवी. आता तशा प्रकारचं काय खेळ या ठिकाणी दिसत नाहीये. पाचवा चेंडू. कसम गंगा मैया की ये हाथ नहीं हथौड़ा है. हाँ चौकार लगावलाय. चौकार डीजे आमच्या सर्वांच्या पार्टीशी नेहमी एक मायेचा हात ज्यांचा असतो, सहकार्याचा हात ज्यांचा असतो, रोशनीताई म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं होतं. एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहे. रोशनीताई म्हात्रेंना विनंती, आपण रंगमंच या व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या या ठिकाणी सन्मान केला जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. धावसंख्या 7. एक वाईट, नो वरती 1, 3 धावा आणि हा चौकार. 7 धावसंख्या षटकातला शेवटचा चेंडू. ओ माय गॉड, कट लागलाय चेंडूला. हा एक चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुंग पोहोचतोय 7च्या घरी सुस्थितीत. सन्मान्य रोशनीताई म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय या कलाकार प्रेमी लीगला आणि त्यांचं स्वागत केलं जाईल आमच्या प्रियंका शेळके यांच्या शुभ हस्ते. त्यांना दिली जाईल या कार्यक्रमाची गोड आठवण, मोमेंटो, एक सन्मान चिन्ह. आपण आलात, आपले आभारी आहोत. आपले आशीर्वाद असणं हे फार महत्वाचं या सर्व सोहळ्यांसाठी. चला, द्वितीय षटक, दुसरं षटक डीबी प्रोडक्शन कडून घेऊन येईल संजय पाटील. चल, स्ट्राईक वरती खेळतोय जितू नावडेकर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. चल, सामना स्पीडअप करायचा, वेळ फार कमी आहे. नंतर डीबी प्रोडक्शनला खेळताना त्रास होईल अंधाराचा, काळोखाचा, ब्लॅकआउटचा. हे टाळण्यासाठी वेळ वाचवणं, जपणं, सेव्ह करणं फार गरजेची आहे, वाचवायची आहे. हा ही स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. समजत नाही चेंडू त्याला, स्पीडचं कंट्रोल बॅलन्स त्याला होत नाही. तोपर्यंत चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, ग्लोव्ज मध्ये बंदिस्त होतोय. चेंडू जातोय निर्धाव आणि निर्धावतेनं धावसंख्या जागेवर स्थिर होते, सुचते, ती काय वाढत नाही. धावसंख्या 7. षटकाचा दुसरा चेंडू. आता मात्र हवेत मारलाय चेंडू. चेंडू खाली ठोसकर. ठोसकर म्हटला, अबे जितू तेरी बेनबाजी बस कर, आणि पाठवलाय घरी. उल्लू बनवून मामाला डीजे कॅचआउटच्या स्वरूपात हा जितू बाद झाला आणि आता त्याच्या जागी येतोय आपल्या पेणचा लाडका कलाकार शुभम पाटील. विविध मिनी लॉग्स आणि याच्यामध्ये पाहायला मिळतोय. आपल्या आगरी कोळी कराडी परंपरेमध्ये, विविध नृत्यांमध्ये, विविध गीतांमध्ये ज्या चेहऱ्याला पाहिलं, ज्या शुभमला आपण पाहिलं, तो शुभम आता मैदानावरती खेळ खेळेल पीजी प्रोडक्शन टीमसाठी. अगदी योगदान असेल आपल्या फलंदाजीतून त्याचं. पाहूया कशा प्रकारे योगदान देतोय. खरं तर संपूर्ण वर्षभर हे कलाकार वाट पाहत असतात आणि मिळालेल्या संधीचं, सुवर्ण संधीचं सोनं करणं हे या चान्सच्या वेळी करत असतं, या संधीच्या वेळी करत असतं. पाहूया कशा प्रकारे योगदान देतोय. पुन्हा एकदा पीजी प्रोडक्शन टीमसाठी नाव आहे शुभम पाटील. हळद मारलाय चेंडू. चेंडू खाली दादा. दादाने घेतलाय फायदा. फायदा गेलाय तोट्यात. झेल झालाय दान आणि मिळालाय शुभमला जीवनदान. तोपर्यंत धावसंख्या पूर्ण केली 1. धाव झाल्यात 8. एकादुकी से काम नाही चलेगा, चौका छक्का लगाना होगा. धावांचं भलं मोठं पहाड, डोंगर उभा करावा लागेल तरच खेळण्यास थोडी मजा येईल. दरम्यान दुसऱ्या षटकातला हा चौथा चेंडू. वा 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 वा.
मस्तकाला दस्तक दे दन 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 गेलाय चौकार होय. या चौकारानं धावसंख्या वधारते. अगदी मी ज्याप्रमाणे सांगितलं 12. इक्का दुखी से काम नहीं चलेगा, चौका छक्का लगाना होगा. तीन चेंडू मध्ये 3 षटकार लगावले तर प्रवीण घासे यांच्याकडून 1001 रुपयांचं बक्षीस. निलेश निरगुडा काय करते इकडे या, पैसे घेऊन जा. आपली नगद राशी घ्यायची. प्रवीणजी घासे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बक्षीस निलेशला दिले गेलेलं आहे. शिवाला बाहेर काढ, हारलाय तर नको तर मधील. विनायक माली कुठल्या टीम मध्ये? 2 षटक संपुष्ट झालेत मला वाटते. धावा संख्या झाली 12. सासूबाई निलेशला 1000 मिळाले. पाशी इकडे आले. सिमी पाशी इकडे आले. हो जी हाँ जी. लेकिन चलते हैं सामना की ओर. मैदान में जीतना है तो इक्का दुक्की से नहीं चलेगा, चौका छक्का लगाना होगा. 2 ओवर्स के बाद स्कोर बना हुआ है 12. हे मायला स्कोर झाले 12. घालतील तुम्हाला 12. तुमच्या मायला तुमच्या. छोटा स्कोर आहे. मोठं डोंगर लागेल त्याच्या समोर. हावी ठरावं लागेल. शुभम खेळतो स्ट्राईक वरती. शॉट मारलाय कव्हर ड्राईव्हला. तोपर्यंत सनी मियर खाली आहे. सनीचा हात बंदिस्त केलेत. दोन्ही हातामध्ये जकडून ठेवले. कॅच पकडले. केले बाद. शुभम पाटील बॅक टू डगआउट. ठप डीजे. प्रणीत कोळी शुभम पाटील यांनी डगआउट मध्ये आलेले आहेत आणि त्यांची जागी येतोय प्रणीत करंजकर. प्रणीत कोळी चमचमीत खाद्य खाण्यासाठी मसाला हवा तर तो प्रणीत कोळींचा एकदा नक्की टेस्ट करून पहा. प्रणीत करंजकर आता मध्ये चांगला हिट केला. चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला. चेंडू काय थांबत आउट पीस आहे. फास्ट चेंडू गेला. दन 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 मैदानाला गुदगुले करत चौकार होय. ठप. धन्यवाद डीजे. मागच्या मॅच मध्ये हात शिवशिवत होते खेळण्यासाठी. आउट होत नव्हते. इच्छा होती गणिताची. कॉल करून विचारलं काय रे प्रणीत खेळला का नाही. आता मात्र खेळाचं सुंदर प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतोय. घरी गेल्यानंतर वहिनींनी विचारलं असतं काय रे प्रणीत खेळला काय नाही तू. आज देखील चोख उत्तर देईल खेळलोच नाही. चौकार लगावले संघासाठी. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हला हिट केला चेंडू. काऊ कॉर्नरकडे गेला चेंडू. चेंडूला करेक्ट केलाय. तोपर्यंत 1 धाव संख्या पूर्ण केली. दुसऱ्या धावसाठी कॉल केलाय आणि इथे मात्र आत्महत्या सुसाईड म्हणतात याला. क्रिकेटच्या गेम मध्ये आत्महत्या केली आणि पाठवलाय त्याला घरी. यशला पाठवलंय घरी. यशच्या जागी येईल नवा प्लेयर. निर्धाव गेला. चेंडू जातोय. निर्धाव. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय डीबी प्रोडक्शन या टीम कडून. स्ट्राईक वरती खेळतोय पुन्हा प्रणीत करंजकर. ओ माय गॉड एवढा मोठा माणूस आणि त्याच्या वरून जाणार चेंडू. अगदी क्वालिफाईड पंच
दोन हात शरीरापासून लांब करून दर्शवताना हा चेंडू आहे वाईट या अतिरिक्त धावेनं संघ पोहोचतोय 18च्या घरामध्ये. तिसरं षटक चालू आहे. अगदी मला वाटते संघ 6च्या सरासरीनं चालू आहे. 18 धाव संख्या होत आहेत. ओ माय गॉड. खेळण्याचा रिव्हर्स आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पाहता तोपर्यंत 2 धाव संख्या पूर्ण केलेत. वेल रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल प्रणित आणि बंटी याला. आता मात्र बंटी पाटील स्वतः कप्तान मैदानावरती आलेले आहेत. इनसे नहीं होगा कुछ तो मुझे ही जाना पडेगा. संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतले. लास्ट चेंडू आहे 30 षटकातला. फुलटॉस पदात चेंडू होता. चेंडू हिट केलाय. चांगला कलेक्ट केला या ठिकाणी. तीन ओव्हरच्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय 22च्या घरामध्ये. शेवटचं षटक. अगदीच डिनर विथ यूट्यूब सेलिब्रिटी या आपल्या यूट्यूब चॅनेलचे सर्वा गणेश पाटील यांच्या माध्यमातून एक ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. गणेश म्हात्रे डिनर विथ यूट्यूब सेलिब्रिटी हे यूट्यूब चॅनल आपण पाहू शकता. त्यांचे सर्व बंटी आलाय मैदानावरती. तोपर्यंत खेळण्याचा होता आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न फसला. बाईच्या स्वरूपात 1 धाव संख्या घेतली आहे आणि संघाला नेऊन ठेवलंय 23च्या घरामध्ये. 23 लॉस ऑफ 4 विकेट्स. बाईच्या स्वरूपात ही धावसंख्या घेतली. अगदी 4थ्या षटकात शेवटचा षटक त्यातील हा पहिला चेंडू. आता मात्र चांगला हिट केलाय चेंडू. काऊ कॉर्नरकडे गेला चेंडू. चांगला कलेक्ट केलाय. तोपर्यंत एक धाव संख्या काढले आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय प्रणित करंजकर. प्रणित दादा डीजे पुढचा प्लेयर आला याच्यामध्ये नाव असेल न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये मनीष पाटील मॅन फ्रॉम कळबुसरे आपल्याला पाहायला मिळतोय. परशा परशा तुझी आरची आली आरची. षटकातला हा पुढील चेंडू परशेसाठी चांगला हिट केलाय. चेंडू रमलिंग टंबलिंग करत जातोय काऊ कोणाकडे. तोपर्यंत चांगला कलेक्ट केला. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल. क्षेत्ररक्षण 2 धावसंख्या पूर्ण केल्यात. 2 धावांना संघ पोहोचतोय 26च्या घरामध्ये. अगदीच्या इनिंग मधले 2 चेंडू शिल्लक. सुंदर खेळ केलेला आहे प्रणित दादानं. दंदन दंदन छक्का लगाया. परशाला आरची सांगितली. आरशी दिसली आणि लगावला छक्का. हे षटकारानं संघ धाव संख्या वाढते. संघ पोहोचतोय आपल्या दाताने एवढ्या 32 धाव संख्येवरती. स्कोरला एक दिशा दिली. अंपायरने सांगायचं आऊट आहे की नाही. चला तोपर्यंत आपण थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. तोपर्यंत पीजी प्रोडक्शन आपल्या क्षेत्राने सजवायचं आहे. चला पीजी प्रोडक्शन क्षेत्राने सजवा.
आणि डीपी प्रोडक्शन सलामी जुनी मैदानामध्ये पाठवा. पाहू शकता. ओ माय गॉड. एक रन काढून दिले ते आकाश मात्रेने म्हणून डीपी प्रोडक्शन टीम जिंकली गेल्या ओव्हर मध्ये म्हणून जिंकली. हा चौकार गेलाय दन 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 दन. वा 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 वा. अचूक संधीचा अचूक वापर, भयान शांतता, परफेक्ट कार्यक्रम केलाय. जातोय चौकार.
हिट केलाय चेंडूला. गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला या ठिकाणी बॅट्समननं. बॅट्समनचं नाव आहे केतन कुठले. काय खेळतोय मैदानात, बरसतोय. पुन्हा एकदा चांगला कट केलाय चेंडू. वा 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 वा, घेतली कॅच. खेळ संपवलाय प्लेयरचा. केतन कुठले होते बाद. डीजे बजाव. सायकल सायकल व मारी दोनाची सायकल. ठोसकर येतो मैदानामध्ये ठोस भूमिका घेऊन. मागच्या मॅच मध्ये 12 प्लेयर म्हणून माझ्या मागे बसला होता. आज 1 डाऊनला येतो ठोसकर. अक्षय नाव असावं, अक्षय ठोसकर. रोशन ठोसकर. रोशन, नाम रोशन करना होगा तो अच्छे से खेलना होगा. षटकातला दुसरा पुढील चेंडू रोशनसाठी. हवेत मारला चेंडू. चेंडू खाली तू नाही मी नाही, चेंडू गेला जागेवरी. झालाय भूमीला दान. नवीन जीवदान, नवसंजीवनी त्याच्या खेळासाठी रोशनच्या. धावसंख्या होते 10. 19 चेंडूने 23 धावांची गरज असेल संघासाठी. हेच मोठमोठे फटके ना हे कमी करावे लागतील. त्यासाठी अचूक गोलंदाजी करावं लागेल. अगदी मी ज्याप्रमाणे मागे सांगितलं होतं बजरंग बॉयजच्या माध्यमातून काय खेळ खेळला होता. एक चेंडू चुकला. ओ माय गॉड, ओ माय गॉड, हत्या. गेला पुढे, चला आउट. चल घरी ये लवकर बाळा. बाळा ये. कमल झाली जगत आली रनिंग कर. नटीनं नाही बाद झालाय. हे विकेट उडवले, दांडी गोल केले. पीजी प्रोडक्शनचे सर्वेसर्वा प्रवीणजी घासे यांच्या माध्यमातून वाईटची 1 धाव मिळाली. मात्र एक चांगला मोहरा या ठिकाणी डगआउट मध्ये गेलाय. त्या जागी आलाय सनी मेहर. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण ज्याचं पाहायला मिळालं तो फलंदाजाच्या भूमिकेत मैदानामध्ये पाहायला मिळतोय सनी मेहर. षटकातला पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज सनी मेहर. वा वा वा, वॉट अ फील्ड. बंटी पाटील यांचं योगदान पाहायला मिळतोय. कप्ताननं कशा प्रकारे योगदान द्यावं संघासाठी. वेळ फील्ड, सावकार वाचवला. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठासमोर दिसत आहेत अश्विनीताई जोशी, ज्यांचा उद्या असेल दुसरा सामना. शुभेच्छा असतील तुम्हाला. विजयी भव. अन माझी पहिली मॅच मी हरून गेली. पहिलं षटक संपलंय. 12 धावसंख्या दिल्यात. उर्वरित 18 चेंडू असतील. धावा हव्यात फक्त 21. 18-21. 18 चेंडू 21 धावांची गरज. शिवानं लय सांगितलं होतं मी असा खेळेन तसा खेळेन म्हणून. अश्विनी त्याने त्याने टोप्या आणून दिल्या. पण कसलं काय सर्व मोहमाया, ना प्रॅक्टिस ना काय. शेवटी पहिलीच मॅच हारली. दया हमें सब रास्ते मालूम है. 18 चेंडू 21 धावांची गरज आहे संघासाठी. दुसरं षटक.
हो निर्धाव पद्धत चेंडू जितू नावडेकर पुन्हा होतो वेलकम बॅक. गोलंदाजीतून योगदान देतो संघाला. पहिला चेंडू निर्धाव गेला. उर्वरित 17 चेंडू 21 धावांची गरज. सनी मेयर देखील एक चांगला फलंदाज मैदानामध्ये खेळतोय. योगदान असेल फलंदाजीतून संघासाठी. दुसरं चेंडू आता हा मात्र वर हवेत मला चेंडू काही सोडणार नाही. शुभमने जखडून ठेवले हातामध्ये. फेविकॉल सारख्या हातामध्ये कॅच केले. चेंडूला बाद केलाय सनीला. सनी बेटा घर जा. अल्ला बेटा किरीस का गाना लगा. किरीस का देखील सनी सारखा चांगला मोहरा बाद केलाय. वेल बॉलिंग म्हणावं लागेल. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन जितू नावडेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि अगदी त्याच्या जागी आलाय नकुल. किरीस का सुनने का गाना किरीस का सूर्याचे भाऊबंद जितू नावडेकर. आणि हे सामना पाहण्यासाठी आमच्या पीजी प्रोडक्शन टीमचे आलेत गिरीस. तर गिरीस गाणं असं ना गे न मंदाबाई शिकलेली नव्हती काय. चौकार की षटकार. हा चौकार. लक फॅक्टर फार महत्वाचं असतं. लकीली गेलाय नकुलच्या बॅट मधून हा चौकार. किरीस का सुनने का गाना किरीस गिरीश का नहीं गिरीश मात्रे का. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. गिरीस पुढच्या वर्षी अजिबात घेणार टीम मध्ये. व्हेरी बिझी आहे. चला 15 चेंडू 17 धावांची गरज. अपील केलंय. ओहो पण चेंडू गेला निर्धाव. उर्वरित 14 चेंडू 17 धावांची गरज. अगदी बॉल टू चेंडू टू बॉल अशी धावसंख्या या ठिकाणी आलेली आहे. अगदी टीपी प्रोडक्शन आणि बजरंग बॉयची मॅच देखील अशी झाली होती. एक षटकार गेला नसेल नकुलच्या जर बॅटमधून तर त्याही मॅचला कलाटणी मिळाली असती. असा सुंदर या ठिकाणी सामना पाहायला मिळाला. गॅप शॉट काढलाय. गॅप इकडं आपला यस एकवाड चेंडू मागे पाहायला मिळतो. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केले. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा रोटेट होतोय. स्ट्राईकवरती खेळतोय नकुल खैरे. मॅन फ्रॉम नाशिक. कलाकार प्रीमियर लीग मधील सर्वात लांबून येणारा हा प्लेयर खेळतोय डीपी प्रोडक्शन या टीमसाठी. उर्वरित 13 चेंडू 15 धावांची गरज. लेगावला मला चेंडू. चांगला फील्ड केलाय चेंडू. तोपर्यंत 2 धावसंख्या थांबू शकले नाही. 2 धावसंख्या कंप्लीट केल्यात. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. किरीस का नहीं हम गिरीश का गाना सुनेंगे. अगदी मंदाबाई शिकलेली नव्हती का फेम गिरीशजी म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं स्वागत करतोय आम्ही कलाकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. गिरीश का गाना लगाओ. गिरीश किसका गाना सुनेगा. अगदी हे झाल्यानंतर आपल्याकडे सन्माननीय रमेशजी भंडारी सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. ती त्यांची एक छोटी कला या ठिकाणी सादर करतील. अगदी कलाकार प्रीमियर लीगला त्यांची उपस्थिती आहे ती आपण कला या ठिकाणी पाहायचं आहे. इकडे प्रेक्षक जरी कमी असले ना तरी ऑनलाईन फार प्रेक्षक सर ही मॅच पाहतायत. अगदी थोड्याच वेळात आपण त्यांची कला पाहू ही इनिंग संपल्यावर. चला उर्वरित 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. चला सामना त्वरित चालू करा. गाईज मी एक गोष्ट अनाऊन्स करते. जो प्लेयर 50 मारील उद्या त्याला माझी बॅट.
डबल एची बॅट आहे, डबल एची. जो 50 मारेल त्याला बॅट हा. आणि ती बॅट बारून आणलेले बारून. वा वा वा. ॲश नाव आहे, ॲश क्वीन अश्विनी जोशी यांची बजरंग बॉयज टीम उद्या खेळेल अगदी नव्या जोमानं, नव्या उत्साहानं, नव्या प्रेरणेनं. तत्पूर्वी वळूयात मैदानामध्ये. वा, चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार, चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार. चौकार. कनेक्ट झाला ना त्यावेळेस तो पुढंच आहे, पुढेच आहे, पुढेच आहे. मागे नाही गेला तो, नंतर मागे गेला. उद्या जो 50 मारेल ना त्याला अश्विनी जोशी यांच्याकडून मिळेल एक ॲश बॅट, रॉयल बॅट आहे. बापरे, भीमान पद्धतीचा चेंडू असेल, आपटी चेंडू, स्वर मारा, वाईट. नकुल खैरे, आकाश मात्रे यांच्याकडून नकुल खैरेसाठी 1001 रुपयाचं बक्षीस. एवढं लांबून आलं बेचारा. आम्हाला मी 3 बॉल हुकले. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 10. 6 धावा. वा, आता मात्र 9 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. आणि हाच तो गोलंदाज आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये 7 धावा देऊन 3 विकेट घेतले होते. मॅन ऑफ द मॅच सन्मान ठरलेला आज शुभम पाटील. आता 9 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. पाहूया. फुल टॉस पद्धत चेंडू दिला, कट केलाय चेंडूला, 2 धावसंख्या केलाय. उर्वरित 8 चेंडू, 4 धावांची गरज. आठ चेंडू, 4 धावांची गरज डीबी प्रोडक्शन टीमसाठी. अगदी संत गतीने खेळतायत ज्याची गरज होती. खरं तर मी म्हटलं होतं की धावांचं एक मोठं आव्हान जर संघासमोर केलं असतं तर खेळ देखील पाहायला मजा आली असती. मग तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. JNS पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय स्वे इच्छेनं. विजयी भव. नकुल खरे ठरला किंग मेकर. समजू नका हो आम्हाला कमी, किती असू दे धन्यवाद डीजे. हवा. आपण या ठिकाणी एक कला पाहणार आहोत. सन्मान्य भंडारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून एक कला सादर केली या ठिकाणी कलाकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ओव्हर टू भंडारी सर. नमस्कार भावांनो, मी हास्य कलाकार बोलके बावलेकर रमेश भंडारी. महाराष्ट्रभर मी बोलके बावल्यांचे शो करतो. सगळ्या कलाकारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. भांडण करू नका ना, भांडी फोडू नका ना. मी बोललो माझं मग तुम्हाला तोंड दिसतंय. आणि खरं म्हणजे मी पण याच्या आधी मॅच केल्याच. एकदा कॅच माझ्या हातातून सटकली ना, धोत्रात जाऊन बॉल अटकला ना, मीच आऊट झालो त्याला आऊट करत. अहो रणजीव भाऊ तुमच्या काय घेता. अहो मी एकदा असं धावायला गेलो, या मायला माझा नाडा पायाला अटकला, पडून मी पडलो. तिथून मी पण खेळत नाही. मेरी आवाज ही मेरी पहचान है और मेरी तरफ से भी सब कलाकारों को बहुत सारी शुभकामनाएं. आओ ठाकी चिके ढा मस्त बाप की औलाद हो, जिसके चोरी को जब तक खून नहीं निकलता उसका दिन नहीं जाता. मेरे तरफ से भी सभी कलाकारों को हार्दिक शुभकामनाएं. आवाज तर मी खूप काढतो, पण ज्या आवाजासाठी मी फेमस आहे तो म्हणजे तात्या विंचूचा आवाज. थोडा रिबब वाढवता येईल, जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवा.
पार दिबा पाटील एअरपोर्ट हादरून टाकतो. हॅलो हॅलो, येईल वाढवता अजून? ठीक आहे. आणि माझा इंस्टाग्राम ID आहे रमेश भंडारी मिमिक्री. ठीक आहे. कुबड्या मला कलाकार प्रीमियर लीग मध्ये घेऊन चल. मला सुद्धा मॅच खेळायचे आणि मंत्र म्हणायचे. भगभुगे भागोदरी पद्मासे भट स्वाहा. म्हणजे यांचा आत्मा बाहेर आणि माझा आत्मा आत. थैंक यू. असं म्हणतात कलाकार कभी मरता नहीं, जिंदा दफनाया जाता है. किसी भी कलाकार की कब्र खोल के देखो, तालियों की गड़गड़ाहट में जिंदा पाए जाते हैं. थँक्यू थँक्यू. हे कसलं गाणं भूकंप झाल्यासारखं वाटतंय. महेश 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 मला वाचव. महेश 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 काय रे